नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2026 म्हणजे शेतकरी मित्रांनो 45 लाख शेतकऱ्यांना 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी तर आता एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे सांगितले की राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2021 पासून रखडलेला हा पीक विमा तब्बल 4 वर्षांनंतर आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. सरकारने या प्रतीक्षेसाठी एकूण 800 कोटी पीक विम्याची प्रचंड निधीला मंजुरी दिली असून त्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. 23,000 रुपयापर्यंतची मदत दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवर बँकेचा संदेश कधीही येऊ शकतो. उद्याही. तर आता शेतकरी मित्रांनो, उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ताही जमा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची ही दुसरी भेट ठरलेली आहे. त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे सर्वांनी लक्ष द्या. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांसोबत एक विशेष बैठक पार पाडली. PM किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी असा आदेश या बैठकीत देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या अंतिम आदेश असल्याने सर्व विभागीय कामाला वेग दिला आहे. यासाठी सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने 10 प्रमुख बँकेची निवड केलेली आहे. याच बँकेच्या माध्यमातून निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT प्रणालीद्वारे सुरक्षितपणे वर्ग केला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, निधी वितरणासाठी 5 खाजगी आणि 5 सरकारी अशा एकूण 10 बँका प्रक्रियेत सहभागी आहेत. आता कोटक महिंद्रा, ICICI बँक, ॲक्सिस, HDFC, येस बँक या खाजगी बँकांचा समावेश आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँका ही जबाबदारी पार पाडणार आहेत. तुमचे खाते यापैकी कोणत्याही बँकेत असले तर बरंच आहे. शेतकरी मित्रांनो, विम्याची रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही. सर्व बँकांना निधी वितरण्याचे आदेश राज्य सरकारने आधीच दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली असून तेथे निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील जिल्ह्यांचा या पहिल्या यादीत समावेश आहे. पूर्वी केवळ अपुरी किंवा अर्धी रक्कम मिळत होती, पण यावेळी गेल्या 4 वर्षातील संपूर्ण थकलेली रक्कम मिळणार आहे. पिकांच्या प्रकारानुसार आणि झालेल्या नुकसानीच्या प्रामुख्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेतकरी आता त्यांनाही पीक विमा भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.